नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये स्वास्तिक व्रत कसं करायचं आहे, हे व्रत कोण करू शकतं, हे स्वास्तिक व्रत का करावं, या व्रताचे नियम काय आहेत, अधिक महिना सुरू होण्याच्या दिवशीच काही अडचण असेल तर काय करावे, आपल्याला या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. साधारणपणे एका वर्षामध्ये 12 महिने येत असतात आणि जेव्हा एका वर्षामध्ये 13 महिने येतात तर त्यावेळेला अधिक महिना हा पडत असतो. सौर वर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसांचा फरक जो आहे तर त्या फरकाचा समतोल राखण्यासाठी हा अधिक महिना येत असतो. चंद्रवर्ष जे आहे तर ते 354 दिवसांचे असते आणि सौर वर्ष जे आहे तर ते 365 दिवसांचे असते. आणि हा जो 10 दिवसांचा प्रत्येक वर्षी फरक निर्माण होतो तर 3 वर्षांनी हा फरक 30 दिवसांचा होतो. म्हणजे एका महिन्याचा होत असतो. त्यावेळेलाच हा अतिरिक्त महिना म्हणजे अधिक महिना येत असतो, ज्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. अधिक महिना हा व्रतवैकल्ये, पूजापाठ यासाठी विशेष असतो. त्याचप्रमाणे हा अधिक महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या उपासनेचे, व्रतवैकल्याचे आपल्याला 100 पटीने अधिक फळ प्राप्त होत असते. आणि म्हणूनच 3 वर्षातून एकदा अधिक महिना येत असतो आणि अधिक महिन्यामध्ये आपण काही साधी सोपी व्रत जरी केली तरी सुद्धा त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये आपण वेगवेगळी व्रते करत असतो आणि त्या व्रतापैकीच एक व्रत म्हणजे स्वास्तिक व्रत. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे पासून आपण या व्रताची सुद्धा सुरुवात करू शकतो. जर आपल्याला अधिक महिना सुरू होण्याच्या दिवशीच काही अडचण असेल, सुतक असेल, पिरियड असेल तर ते आपले सुतक फिटल्यानंतर सुद्धा आपण या व्रताची सुरुवात करू शकतो. संपूर्ण महिनाभर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. या व्रतामध्ये आपल्याला उपवास वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला मनोभावे हे स्वास्तिक व्रत करायचं आहे. स्वास्तिक हे एक मांगल्याचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्वास्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे. स्वास्तिक या चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिव पार्वती, गणेश अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते. स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक चिन्ह. आपण हे स्वास्तिक व्रत करत असताना सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा वगैरे करायची आहे. आपला मुख्य दरवाजा, आपला उंबरठा तर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला ह्या स्वास्तिक व्रताला प्रारंभ करायचा आहे. आता हे जे व्रत आहे तर ते कोण करू शकते? तर स्वास्तिकचे व्रत जे आहे तर ते कोणीही करू शकते. आता हे व्रत करत असताना अगोदर आपल्याला संकल्प सुद्धा करायचा आहे. कारण जर आपण कोणतेही व्रत हे संकल्प करून केले तर त्याचे आपल्याला फळ हे कित्येक पटीने जास्त मिळते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण हे व्रत करणार आहोत, कारण या व्रतामध्ये आपल्याला स्वास्तिक चिन्ह काढावे लागते. तर त्या ठिकाणी आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षता, फूल टाकायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये मी स्वास्तिक व्रत करणार आहे. हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, असं म्हणून हातातलं पाणी आपल्याला खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. आपल्या देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला आपल्याला हा पाट मांडायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे ते हळद आणि कुंकू जे आहे तर ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती हळदीचे एक स्वास्तिक काढायचं आहे आणि कुंकवाचं एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक योग्य पद्धतीने काढायचं आहे. स्वास्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत. दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण रेषा ओढतो तर त्यावेळेला बाहेरच्या बाजूने आतील बाजूला ओढायच्या आहेत. म्हणजे बघा, बाजूच्या ज्या रेषा आहेत तर त्या आपल्याला खालून वर अशा ओढायच्या आहेत. त्यानंतर स्वास्तिक काढत असताना सुद्धा आपल्याला ज्या रेषा आहेत तर त्या बाजूने म्हणजे बाहेरील बाजूने आतील बाजूला तर अशा प्रकारे ह्या काढायच्या आहेत. योग्य पद्धतीने आपल्याला हे स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे. आता जर आपल्याला हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढणे शक्य नसेल तर त्या पाटावरती आपण रांगोळीने स्वस्तिक काढू शकतो. रांगोळीने आपण स्वस्तिक काढणार असू तर आपल्याला एकच स्वस्तिक काढायचं आहे किंवा आपण फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून सुद्धा स्वस्तिक काढू शकतो. फक्त पहिल्या दिवशी आपण ज्या गोष्टीने स्वस्तिक काढणार आहोत
म्हणजे हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढणार असू तर आपल्याला 30 दिवस हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आहे. फुलांचं काढणार असू तर 30 दिवस फुलांचं काढायचं आहे आणि रांगोळीचं काढणार असू तर 30 दिवस आपल्याला रांगोळीने जे स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि या स्वास्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे या स्वास्तिक चिन्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. जशी आपण एखाद्या देवतेची पूजा करतो तर तसं आपल्याला या स्वास्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला ओल्या हळदीचं किंवा ओल्या कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आहे. आता पहिल्या दिवशी आपण हे स्वास्तिक चिन्हाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा काय करायचं, जर आपण हळदी कुंकवाने हे स्वास्तिक काढलेलं असेल तर ते आपल्याला ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे. पुन्हा नवीन स्वास्तिक काढायचं आहे. फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून स्वास्तिक काढलेलं असेल तर पहिल्या दिवसाच्या स्वास्तिकच्या ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे किंवा आपण एका पिशवीमध्ये त्या पाकळ्या ज्या आहेत त्या साठवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन फुलांच्या पाकळ्यांचा वापर करायचा आहे. रांगोळीने जरी स्वास्तिक काढणार असू तरी दररोज आपल्याला नवीन स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे आणि या स्वास्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि स्वास्तिक मधील आडवी रेषा म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी जी रेषा असते तर ती म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि स्वास्तिकचा जो मध्यबिंदू आहे तर तो भगवान विष्णूंचे नाभी कमळ मानले जाते. त्यामुळे आपल्याला हे स्वास्तिक व्रत जे आहे तर ते अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करायचं आहे. यासाठी उपवास वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला स्वास्तिक चिन्ह दररोज काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. जेव्हा जेव्हा कधी मध्ये काही अडचण येईल तर त्या दिवशी फक्त आपल्याला स्किप करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अधिक महिना असेपर्यंत हे व्रत जे आहे तर ते सुरू ठेवायचं आहे. आता ह्या व्रताचं आपण उद्यापन सुद्धा करू शकतो. आता ह्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपण कसं करू शकतो, तर उद्यापनाच्या दिवशी म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी एखाद्या सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे. तिचे पाय धुवायचे आहेत आणि तिच्या पायावरती सुद्धा आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तिला हळदी कुंकू लावायचं आहे. तिचं औक्षण आपल्याला करायचं आहे आणि तिला गोडाचा प्रसाद म्हणून एखादी गोड वस्तू किंवा गोड मिठाई किंवा अनारसे, बत्ताशे तर या वस्तूंना अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. तर हे आपल्याला द्यायचं आहे किंवा आपल्याला शक्य झालं तर गोडाधोडाचं जेवण जे आहे तर ते सुद्धा आपण बनवू शकतो आणि तिला हळदी कुंकवाचा करंडा आपल्याला वाण म्हणून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण इतर सुद्धा ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत तर त्या तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. शक्य झालं तर आपण तिची ओटी सुद्धा भरू शकतो. तर अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन सुद्धा आपल्याला करायचं आहे. नोकरी व्यवसायामध्ये जर काही अडचणी असतील किंवा अखंड सौभाग्यासाठी आपण हे व्रत करू शकतो. घरामध्ये सुखसमृद्धी यावी, घरामध्ये इतर जर काही समस्या असतील, पैशांच्या अडचणी असतील तरी सुद्धा आपण मनोभावे अधिक महिन्यामध्ये हे व्रत करू शकतो. हे व्रत करत असताना आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये स्वास्तिक व्रत कसं करायचं आहे, हे व्रत कोण करू शकतं, हे स्वास्तिक व्रत का करावं, या व्रताचे नियम काय आहेत, अधिक महिना सुरू होण्याच्या दिवशीच काही अडचण असेल तर काय करावे, आपल्याला या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.